नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये। आज तुम्हाला मलेरिया टेस्ट कशी करायची आहे हे मी दाखवणार आहे। तर सर्वप्रथम EDTA ब्लड सॅम्पल, क्लीन स्मिअर आणि स्प्रेडर घेणार आहोत। नंतर सॅम्पलला व्यवस्थित शेक करून घ्यायचे आहे। शेक करून झाल्यानंतर ड्रॉपरच्या मदतीने आपण एक ड्रॉप स्लाइडवर घ्यायचा आहे। ड्रॉप स्लाइडवर घेतल्यानंतर स्प्रेडरच्या मदतीने आपल्याला टंग शेपमध्ये स्लाइड स्प्रेड करून घ्यायची आहे। स्लाइड ड्राय होऊन द्यायची आहे। नंतर त्यावर नाव लिहून घ्यायचे आहे पेशंटचे। त्याच्याने आपल्याला समजते की स्लाइडची फ्रंट साइड आणि बॅक साइड कोणती आहे। नंतर स्लाइड स्टेनिंगसाठी लागणारे रिएजंट जसे की फिक्सेटिव्ह आणि लेसमेन स्टेन A आणि B घेणार आहोत। सर्वप्रथम आपण फिक्सेटिव्ह रिएजंट घेऊया। त्यानंतर त्यात ड्राय झालेली स्मिअर 2 ते 3 वेळा डिप करून घ्यायची आहे। डिप झाल्यानंतर स्लाइड ड्राय होण्यासाठी ठेवणार आहोत। नंतर लेसमेन स्टेन B घेणार आहोत। त्यामध्ये 1 मिनिट साइड स्टेनिंगसाठी ठेवणार आहोत। वन मिनिट झालेला आहे। त्यानंतर स्लाइड वॉश करून घ्यायची आहे। स्लाइड व्यवस्थित वॉश झाल्यानंतर ड्राय होऊन द्यायची। नंतर लेसमेन स्टेन A घेऊया। लेसमेन स्टेन A मध्ये स्लाइड 2 मिनिटसाठी डिप करायची आहे। व्यवस्थित डिप करून घेऊया। टू मिनिट झाल्यानंतर स्लाइड पुन्हा एकदा वॉश करून घ्यायची आहे। नंतर स्लाइड सुकल्यानंतर इमर्शन ऑइल घ्यायचे आहे। स्लाइडच्या टेलवर 1 ड्रॉप इमर्शन ऑइलचा 1 ड्रॉप घ्यायचा आहे। नंतर आपण बघूया लेन्स 10x, 45x आणि 100x। आपल्याला ही स्लाइड 100x वर सेट करून घ्यायची आहे। इमर्शन ऑइलची जी स्लाइड आपण बघतो ती नेहमी 100x वर बघायची। आपण सेट करून घेऊयात। सेट करून झाल्यावर आपण आता बघणार आहोत आयपीसच्या मदतीने आपण याच्यात बघणार आहोत की आपल्याला मलेरिया डिटेक्ट होतो की नाही ते। स्क्रोल करत राहणे। ह्याच्यामध्ये आपण बघतो आहे आपल्याला नॉर्मल RBCs दिसत आहेत। यामध्ये आपण बघूया अशा प्रकारे आपल्याला गॅमेटोसाइट डिटेक्ट झालेला आहे। गॅमेटोसाइट हा एक मलेरियाचा प्रकार आहे। संक्रमित डासांच्या चावण्यामुळे हा पसरला जातो। मलेरिया बहुतेक संक्रमित मादी ॲनोफिलीस डासांच्या चावल्यामुळे लोकांमध्ये पसरते।
तसेच रक्तसंक्रमण आणि दूषित सुया देखील मलेरियाचा प्रसार करू शकतात. थँक्स फॉर वॉचिंग.